दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीतर्फे जे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून तरुणांवर जो लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत आणि सत्ताधारी जे आहेत त्यांच्या विरुद्धही आपल्याला विविध हे आहेत कमेंट आहेत त्या प्रतिक्रिया आहेत त्या देखील पाहायला मिळत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर मुलुंड कोर्टातील जे वकील आहेत त्यांनी देखील या गोष्टीवर निषेध नोंदवलेला आहे। सध्या माझ्यासोबत मुलुंड कोर्टातील काही वकील आहेत, थेट आपण त्यांच्याशी बातचीत करून या संदर्भात त्यांना नेमकं काय वाटतं आहे जाणून घेऊया। सर, आज तुम्ही निषेध नोंदवलेला आहे की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेला आहे, काय सांगाल? अतिशय निंदनीय बात आहे। बंधून आपल्या सर्वांना माहिती असेल की सोनम वांगचुक गेले 20 दिवस जंतर मंतरवर देशातील जो भ्रष्टाचार चाललाय नीट परीक्षेबद्दल त्याच्या विरोधात बसलेले होते, परंतु दुर्दैवाने त्याबाबत त्यांच्याकडे कोणी सरकारमधले एकही मंत्री किंवा जबाबदार व्यक्ती गेली नाही किंवा चौकशी केली नाही। शेवटी त्यांना आपण सर्वांनी पाहिलं, त्यांना कसं उचलून त्यांना हॉस्पिटलला नेलेलं आहे। बंधूंनो, त्याच्यानंतर जी घटना जी घडली ती अतिशय निंदनीय अशी आहे की जे विद्यार्थी ज्यांचा कुठल्याही राजकारणाशी कुठलाही पक्ष संबंध नसतो अशा विद्यार्थ्यांना आपला न्याय हक्क मागताना त्या ठिकाणी जंतर मंतर गेल्यानंतर त्यांना जो अमानुष मारहाण झाली आपण सर्वांनी पाहिलेली आहे। मग त्याच्यात पुरुष असतील, महिला असतील, लेडीज विद्यार्थी असतील, त्यांना देखील मारहाण केलेली आहे। आम्ही या घटनेचा या ठिकाणी मुलुंड न्यायालयातले सर्व वकील आम्ही त्यांनी जाहीर निषेध करतोय। दुसरी गोष्ट अशी का मीडिया मी बघितलं चॅनेलवरती का जे काठीला खिळे ठोकलेले होते आणि त्या खिळे ठोकलेल्या यांनी लाठीचार्ज झाला, हे अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यामध्ये काही लोक बाहेरून आलेले दिसतात जे पोलिसांच्या प्रोटेक्शनमध्ये होते, त्यांच्या हातामध्ये काठ्या होत्या, लांब केस वाढलेले होते, दाढी होते, जवानांच्या खिशावरती नेमप्लेट नव्हते, असे बरेच काही गोष्टी आहेत का ते संशयास्पद आहेत। या गोष्टीचं तर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे असं आमचं मत आहे। आणि ह्या पद्धतीचं जर ह्या नवीन पिढींवरती जर असं निगेटिव्ह मत तयार झालं त्यांच्या भावना मनामध्ये का त्यांच्यामध्ये काही एका मुलीनं बॅट दिलं तर तिचं म्हणणं असं आहे का राजकीय जेवढ्या काही पार्ट्या आहेत ह्या पार्ट्या सर्व चोर असं त्यांचं वाक्य, माझं नाही। त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही जर एकदा 18 वर्ष झालं तर आम्ही कुणालाच मतदान करणार नाही। म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जे काही राजकीय पार्ट्या आहेत म्हणजे त्या मुलीनं त्या रोष आहे ना तो सर्व पार्ट्यांवर व्यक्त केलेला आहे। म्हणजेच कुठेतरी आपलं दिशा चुकलेली मुलांच्या बाबतीत त्यांना हाताळण्याच्या। दुसरी गोष्ट अशी तर सोनम वांगचुक होते, हा जो प्रकार घडला त्याच्या अगोदर समजा त्यांची चर्चा केली असती किंवा त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला असता, त्यातून काही जर घडलं असतं तर नक्कीच आपण बोललो असतं काही त्या मुलांनी केलेलं अतिरेक आहे। पण कोणत्याही प्रकारची चर्चा न करता त्यांना घेऊन जाणं किंवा त्यांना ज्या पद्धतीनं आम्ही टी व्हीवर बघितलं मारहाण करणं ते अत्यंत निंदनीय। आम्ही मुलुंडचे वकील मंडळी आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करतो आणि भविष्यामध्ये मुलांच्या ज्या न्याय हक्कासाठी सरकारने कुठेतरी आपलं मोठेपणा दाखवून त्याच्यावरती तोडगा काढावा अशी मी विनंती करतो। सर, कमी वयातील मुलांना देखील त्या ठिकाणी मारण्यात आलं, यावर तुम्ही काय सांगाल? माझं असं म्हणणं आहे की जे आता ही घटना घडली ॲक्च्युली ते विरोधी पक्षाने हे आंदोलन आहे ना ते कॅप्चर केलं पहिली गोष्ट, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विविध पक्षाचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये आले। खरं म्हणजे त्याच्यामध्ये जी मुलं आहेत, छोटी छोटी मुलं पण मी बघितली ती जे काय टी व्हीवर, ॲक्च्युली ते पालकांची जबाबदारी होती, त्यांनी अशा गोष्टीमध्ये 14-15 वर्षाच्या मुलांना नाही पाठवायला पाहिजे होतं, ते त्यांनी पाठवलं। आणि जेव्हा हा लाठीचार्ज जो झाला, खरं म्हणजे हे 16-17 दिवस माझ्या मते ते शांतपणे हे चालू होतं आंदोलन, परंतु जेव्हा त्यांना जेव्हा ह्या लोकांनी बॅरिकेड्स ओलांडून जेव्हा आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला संसदेमध्ये वगैरे जो हे होतं त्याच्यामध्ये त्या लाठीचार्ज झाला। आणि जेव्हा लाठीचार्ज होतो आपल्याला माहिती आहे लाठीचार्ज करताना पोलीस कुठेही काही बघत नाही, जे समोर दिसतात त्यांना मारत असतात आणि दुसरी त्यांना कसंही करून जमाव पांगवायचा असतो। तर त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत, आणि हे लोक जे आहेत ज्यांना मार लागला किंवा जे ते कोण विद्यार्थी आहेत की नाही आम्हाला माहिती नाही, आणि ते खरोखर विद्यार्थी असतील तर ते चुकीचं झालं। सर, कायद्यानुसार जे आंदोलनात सहभागी झालेले होते, तरुण म्हणूया आपण, विद्यार्थी म्हणूया, त्यांच्यावर लाठीचार्ज करणं योग्य होतं का? नक्कीच काय माहितीये, आमच्या बंधूंनी म्हटल्याप्रमाणे तिथे कोणी म्हणजे विरोधक आले नव्हते किंवा विरोधी पक्षाचे म्हणून कोणी आले नव्हते, ते सर्व विद्यार्थी वर्गाचे प्रतिनिधी होते आणि त्यांच्यावर असा अमानुष हल्ला करणं हे चुकीचं आहे। नुसतं चुकीचंच नाही, हे निषेधार्ह, कळलं की नाही, की ज्या
पेपर फुटी प्रकरणामुळे हे सगळं घडलं. त्याच्यासाठी जेव्हा सोनम वांगचूक ह्याला जंतर मंतरवरती येऊन अभिजित दिपके यांनी केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या याला सपोर्ट दिला, त्यावेळेला ह्या सरकारामधलं कोणीही का आलं नाही अगोदर, आणि ते जर वेळेवर आले असते तर हे घडलं नसतं असं माझं मत आहे स्वतःचं. कळलं की नाही? आणि म्हणून आम्ही हा सगळा आमचा मुलुंडचा वकील वर्ग आहे हा या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे अगदी निंदनीय असल्यामुळे हा निषेध करतो आम्ही याचा. तर जंतर मंतरचं जे आंदोलन आहे त्याचे जे पडसाद आहे ते संपूर्ण आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलला देखील पाहायला मिळत आहेत. आणि आता या कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन उभारलेलं आहे त्या आंदोलनाचे पडसाद आता पुढील काळात आपल्याला काय काय पाहायला मिळतात आणि यावर काय निर्णय होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतापसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.